Hello students, in today's lecture, first we see with the meaning and detail about the public deposit. Now what is the public deposit? As soon as the word deposit came in front of our eyes, the second word will become as a bank. As we are knowing that normal our middle class people are depositing the money into the bank so that their money will be in the safe hands and they are getting the interest on that deposit, right? So the public deposit simply the same meaning as we are depositing the money into the bank, but here the word bank is replaced with the word company. It means what? The company is inviting the deposits from the public and company is saying that whatever money you are depositing into the bank, keep that money with us so that we can give you the higher rate of interest compared to the banks. So the deposit means the deposit of money with the company and any amount borrowed by the company, money collected by a company in the form of a deposit or loans from the public. याचाच अर्थ काय? तर कंपनी काय म्हणते की तुम्ही जे काही पैसे तुमच्या बँकेचे अकाउंटमध्ये ठेवताय, ज्यावर तुम्हाला व्याज मिळतं, तर ते पैसे तुम्ही बँकेच्या अकाउंटमध्ये न ठेवता जर का कंपनीमध्ये डिपॉझिट म्हणून गुंतवले किंवा कंपनीमध्ये डिपॉझिट म्हणून ठेवले, तर जेवढं व्याज तुम्हाला बँक देते त्याच्यापेक्षा जास्त व्याज आम्ही तुम्हाला देऊ. बरोबर, त्यालाच म्हटलं जातं पब्लिक डिपॉझिट. किंवा पब्लिक डिपॉझिट म्हणजेच कंपनी लोकांना म्हणते की तुम्ही आमच्याकडे पैसे जमा करा, किंवा त्याचा दुसरा अर्थ असा असतो की कंपनी लोकांकडनं कर्जाच्या स्वरूपात पैसे घेते, त्यालाच म्हटलं जातं पब्लिक डिपॉझिट. ॲज द पब्लिक डिपॉझिट डज नॉट इन्क्लूड एनी मनी रिसिव्ड अगेन्स्ट डिबेंचर, बॉन्ड्स अँड शेअर्स. ॲज वी आर नोईंग दॅट डिबेंचर इज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ इंडेप्टेस. म्हणजेच काय? तर कर्जाने घेतलेली रक्कम, याचा पुरावा म्हणजे काय? तर डिबेंचर्स. तर पब्लिक डिपॉझिट म्हणजे डिबेंचर्स नाही होऊ शकत, बॉन्ड्स नाही होऊ शकत, का शेअर्स होऊ नाही शकत. इट इज अ सिम्पली मिनिंग दॅट डिपॉझिट इन्व्हायटिंग द पब्लिक the money in the form of a deposit. It is a one type of unsecured loan to the company because it is not secured with any asset like the debentures. So it is a very risky. The investor, those who are wanted to earn the higher rate of interest compared to the commercial banks, those are invested into the public deposit, or the investor, those who are ready to take the risk, they are investing their money into the public deposit. For this, the company issues a depository receipt as an acknowledgement for the funds received in the form of a public deposit. Right? म्हणजेच काय? तर पब्लिक डिपॉझिट हे एक प्रकारचं अनसेक्युअर्ड लोन आहे. ज्या पद्धतीने डिबेंचर्ससाठी ॲसेट कंपनीचे लिहून दिले जातात, सेक्युअर्ड करून दिले जातात, त्याच पद्धतीने पब्लिक डिपॉझिटसाठी कोणतीही सिक्युरिटी दिली जात नाही. त्यामुळे पब्लिक डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवणं ही जास्त जबाबदारीचं, जास्त जोखमीचं काम आहे. ज्यांना आपल्या कमर्शियल बँकेच्या डिपॉझिटपेक्षा, इन्व्हेस्टमेंटपेक्षा जास्त इंटरेस्ट हवा असतो, तेच आपले पैसे पब्लिक डिपॉझिटमध्ये गुंतवतात. किंवा ज्यांना रिस्क घेण्याची, ज्यांची जबाबदारी, जोखीम घ्यायची तयारी असते, असेच इन्व्हेस्टर्स आपले पैसे पब्लिक डिपॉझिटमध्येच गुंतवतात आणि त्या बदल्यामध्ये कंपनी त्यांना डिपॉझिटरी रिसीट इश्यू करते. डिपॉझिटरी रिसीट म्हणजेच काय? तर तुम्ही आमच्याकडे डिपॉझिट म्हणून काही पैसे गुंतवलेले आहे, याचं हे प्रूफ आहे. राईट? त्याला म्हटलं जातं डिपॉझिटरी रिसीट. आणि पब्लिक डिपॉझिट हा जो काही सोर्स आहे फंड्सचा, तो शॉर्ट टर्म किंवा मिडियम टर्मसाठी अवेलेबल आहे. त्याचा पिरियड नॉर्मली असतो 6 महिने ते 36 महिने, म्हणजेच फ्रॉम द 6 months to 36 months. राईट? So to protect the interests of public, Section 58A of Companies Act 1956 provide power to central government to make the rules governing the public deposit. म्हणजेच काय? तर लोकांचे कंपनीमध्ये गुंतवलेले, पब्लिक डिपॉझिटच्या स्वरूपात गुंतवलेले पैसे, त्याची जबाबदारी म्हणून किंवा ते बुडू नये म्हणून कंपनी ॲक्टने त्याचे सगळे नियम करण्याची जबाबदारी कोणाला दिलेली आहे? तर केंद्र सरकारला दिलेली आहे. कारण त्यामध्ये गुंतवलेला पैसा हा लोकांचा पैसा असतो, त्यामुळे कंपनीने त्याचा कोणताही गैरफायदा घेऊ नये. त्यासाठी पब्लिक डिपॉझिटचे जे काही रूल्स आहेत ते सगळे मॅनेज करण्याचे, त्याचे सगळं नियंत्रण ठेवण्याचं काम कोणाचं आहे? केंद्र सरकारचं आहे. इन शॉर्ट,
as per the Companies Act 13, deposit include any receipts of money by way of deposit or loan or in any other form by a company, but does not include such categories of amount as may be prescribed in consultancy with the Reserve Bank of India. या पूर्ण मिनिंगचा अर्थ असाच आहे की पब्लिक डिपॉझिट म्हणजे कोणतं डिपॉझिट, तर लोकांकडनं स्वीकारलेला पैसा किंवा लोकांकडनं घेतलेलं कर्ज, कोणी घेतले कंपनीने, पण या कर्जामध्ये काय काय इन्क्लूड होत नाही. The deposit does not include any amount received from central government of state government. म्हणजेच सेंट्रल केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने जर का कंपनीमध्ये पैसे गुंतवलेले असतील तर त्याला पब्लिक डिपॉझिट म्हणता येणार नाही. कंपनीने कोणत्याही बँकेकडनं कर्ज घेतलं असेल तर त्याला बँक लोन म्हणता येईल, पण त्याला पब्लिक डिपॉझिट म्हणता येणार नाही. फॉरेन गव्हर्नमेंट, विदेशी सरकार किंवा इंटरनॅशनल बँक्सने जर का पैसे गुंतवलेले असतील तर त्याला सुद्धा पब्लिक डिपॉझिट म्हणता येणार नाही. आणि अदर कंपनी इफ डिपॉझिटिंग द मनी इन टू द कंपनी देन इट इज ऑल्सो नॉट नोन ॲज व्हॉट पब्लिक डिपॉझिट. Commercial paper, issue of bonds received from the trust, this all will not included in the public deposit. The amount received by way of subscription to any other shares or debentures is also not included in the public deposit. So in short we can say that what is a public deposit? Simply public deposit, it means accepting the deposit from the general public, not from any other sources, and the company issues the depository receipt for the acknowledgement of the deposit accepted from the public. And second thing, the public deposit is a source of short and medium term finance, and it range between the 6 months to the 36 months. It means 6 months to the 3 years. So after public deposit, as it is a short and medium term, the next is the long term finance. Now in that long term finance, the bond is an important source of financing, right? Now what is a bond? Bond is a debt security. It is a formal contract to repay the borrowed money with the interest. It means what? A company is borrowing the money and it pays with the interest. Bond is a one type of a loan. The holder of a bond is the lender to the institution. He is a creditor of the company and he gets the fixed rate of interest. All bonds have maturity date and it is paid in cash at a certain date of future. So in short, a bond is an interest bearing certificate issued by the government or business firm promising to pay the holder a specified sum in a specified date. राईट. इट मीन्स वॉट? बॉन्ड इज अ डेप सिक्युरिटी. म्हणजेच काय, तर कंपनीने बॉन्ड होल्डरकडनं पैसे कर्जाने घेतलेले आहे याच्या संदर्भात असणारं फॉर्मल कॉन्टॅक्ट म्हणजेच त्याला काय म्हणता येईल? बॉन्ड म्हणता येईल. बॉन्ड म्हणजेच काय, तर एका ठराविक कालावधीनंतर हे पैसे परत करण्यात येतील यासाठी लेंडर आणि रिसिव्हर या दोघांमध्ये झालेलं फॉर्मल कॉन्ट्रॅक्ट त्यालाच काय म्हणता येतं? बॉन्ड म्हणता येतो. म्हणूनच बॉन्ड होल्डरला काय म्हटलं जातं? लेंडर ऑफ द इन्स्टिट्यूशन. अँड ॲज ही इज लेंडिंग द मनी टू द institution or the company, he is the creditor of the company, and for lending the money he is getting the fixed rate of interest, and this fixed rate of interest he will getting on the periodically on after the maturity of the bond, and on the maturity the amount of bond is paid in the cash in the future date. So bond is an interest bearing certificate issued by the government or a business firm. See clearly here it is written as a government or a businessman. It means the company also issues the bond and government also issues the bond, and in that they are promising to pay the holder a specified sum at a specified day. So the company borrows the money and issues the bonds as an evidence of a debt. Interest payable on the bonds at a fixed interval on maturity of the bonds. Now what the features you can say from the meaning of the bonds? The first feature you can say that nature of finance, as we are seeing that the public deposit is for the short term and the medium term finance. The bond is for the long term finance. The period of the bond is issued for the longer period. It means say 5 years, 10 years, 25 years or 50 years, right? So the bond is a long
long term source of finance. Status of the bond holder: as the bond holder are lending money to the institution or the company, so he is the creditor of the company. Since they are the creditor of a company, they are non-owners, so they are not entitled to participate in the journal meeting because they are creditor and they are the owner, so they cannot take the active participation in the journal meeting. They have no vote right and hence no participation on the management. So as they are lending the money, so they will get the money returned back. So return on the bonds, what they are getting the interest. The bondholder gets the fixed rate of interest. It is payable at the regular interval or on the maturity of the bond. And last is a repayment. Bond have a specified maturity date on when the principal amount is repaid. It means, say if the bond is issued by the company or the government 5 years and the interest is also payable on the maturity at that time, after 5 years, if the bond is issued on the 2020, it means on the 5 years 2025, the bond will be repaid with the principal plus interest amount. So in short and simple, public deposit is a short and medium term finance and bond is a longer term of finance.